वाचवा, मला वाचवा. कदाचित मयंकची ही शेवटची किंकाळी असेल. मुंबईच्या लोकलमध्ये शेकडो लोकांच्या समोर एक तरुण चाकूच्या वाराने तडफडत होता. मृत्यू त्याच्याकडे झेपावत होता आणि मयंकच्या डोळ्यासमोर त्याचं कुटुंब उभं राहिलं असेल आणि त्याच्या शरीरातून रक्त वाहत होतं. पण त्याही पेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे त्याच्या सभोवताली उभा असलेल्या शेकडो माणसांच्या नसामधलं रक्त आधीच गोठलं होतं. कोणी पुढं आलं नाही, कोणी हल्लेखोराचा हात पकडला नाही, कोणी धाडस दाखवलं नाही. आज फक्त प्रश्न मयंकचा नाही, प्रश्न आहे आपण इतकं निर्लज्ज, इतके भ्याड आणि इतके संवेदनहीन कधी झालो. महाराष्ट्रात ही पहिली घटना नाही. पुण्यात भर दिवसा मुलीवर कोयत्यानं हल्ला झाला, गर्दी बघत राहिली. मुंबईत रेल्वे स्थानकांवर, रस्त्यावर, बाजारात चाकू हल्ले झाले, गर्दी मात्र बघत राहिली. नागपूर, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, प्रत्येक शहरात कुणीतरी रक्तानं माखलं होतं आणि प्रत्येक वेळी गर्दीनं एकच उत्तर दिलं, मला काय त्याचं. आज हाच शब्द महाराष्ट्राच्या समाज जीवनावर लागलेला मोठा कलंक आहे. आपण आज आपल्या मुलांना काय शिकवतोय? चांगला माणूस हो? नाही, आम्ही शिकवतोय त्याला अडचणीत पडू नकोस, कोणाच्या भानगडीत पडू नकोस, पोलीस केस होईल, आपल्याला काय करायचंय. आणि या एकाच वाक्यानं आपण पिढ्यानपिढ्या भ्याडपणा पुढच्या वारशाला देत आहोत. गुन्हेगाराला चाकू उगारण्याचं धाडस नेमकं कुठून येतं माहित आहे? कारण त्याला खात्री असते समोरची गर्दी फक्त तमाशा बघते. त्याला माहित असतं हल्ला करत असताना कोणी हात धरणार नाही, त्याला माहित असतं कोणी विरोध करणार नाही, कोणी जीव धोक्यात घालणार नाही. आणि म्हणूनच आज गुन्हेगार निर्भय होत आहेत आणि समाज भयभीत. सर्वात लाजिरवाणी गोष्ट कोणती आहे माहित आहे? आज माणूस डोळ्यासमोर मरत असताना दुसरा माणूस त्याचा व्हिडिओ काढतो. आज रक्तापेक्षा रील महत्वाची झाली. लाईकसाठी धावणारा समाज पण एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी 2 पावलं पुढे टाकायला तयार नाही. ही फक्त संवेदनहीनता नाही, हा समाजाच्या नैतिक दिवाळखोरीचा जाहीरनामा आहे. लक्षात ठेवा, मयंकचा खून फक्त त्या चाकूने केला नाही, तर मयंकचा खून त्या प्रत्येक नजरेनं केला जी त्यावेळी झुकली होती, त्या प्रत्येक पायानं केला जो त्यावेळी पुढे सरकला नाही, त्या प्रत्येक हाताने केला जो हात खिशातून बाहेर आला नाही, त्या प्रत्येक ओठाने केला जो थांब एवढं सुद्धा ओरडला नाही. आज मयंक तुमचा नव्हता म्हणून तुम्ही शांत उभा राहिलात. उद्या तुमचा माझा मुलगा असेल, मुलगी असेल, भाऊ असेल, वडील असतील आणि त्यांच्या भोवती देखील जर गर्दी अशीच उभी राहिली, तेव्हा लक्षात येईल एखाद्या व्यक्तीचं जीवनातून निघून जाणं म्हणजे काय असतं. गुन्हेगाराचा चाकू जितका घातक असतो त्यापेक्षा 1000 पट घातक असते समाजाची गप्प बसण्याची सवय. आज महाराष्ट्राला गुन्हेगारांपेक्षा जास्त भीती एका नव्या जातीची वाटायला लागली. ती म्हणजे बघ्यांची जात. ही जात कुठलाही गुन्हा करत नाही, पण प्रत्येक गुन्हा घडून येतो. ही जात कुणाचा खून करत नाही, तर त्या प्रत्येक खुनाच्या वेळेस ही जात मूकपणानं साक्षीदार असते. प्रश्न आज मयांकचा नाही, तर प्रश्न आज उद्या तुमच्या माझ्या घरातून येणाऱ्या त्या प्रत्येक प्रश्नाचा आहे की ज्यावेळेस अशी घटना घडते त्यावेळेस शांत उभा राहणाऱ्या त्या समाजाचा आहे. कारण समाज कधीच गुन्हेगारामुळे उद्ध्वस्त होत नाही, समाज उद्ध्वस्त होतो तो चांगल्या माणसाच्या भ्याड शांततेमुळं. हा राग, हा संताप एवढ्यासाठीच आहे कारण समाज मन कुठंतरी संवेदनहीन होत चाललेला आहे. समाज हातावरती हात ठेवून शांत आहे. आज ही घटना मुंबईमध्ये घडली, कदाचित उद्या आपल्या आजूबाजूला घडेल. आणि म्हणूनच अशा घटनांमध्ये आपला मुलगा, आपली बहीण, आपला भाऊ, आपला वडील जायला नको, यासाठी समाजानं एक पाऊल पुढं टाकायला हवं. आणि त्यासाठीच प्रसारमाध्यमानं हा व्हिडिओ केला आहे. या व्हिडिओवरती तुमच्या कमेंट्स ऐकायला नक्कीच आवडतील.